बरं, इकडे हे एकत्र येत आहेत, तिकडे पवार बंधू तिथे पवारही एकत्र येत आहेत. काल आपण पाहिलं की घराच्या अनेक निमित्ताच्या कार्यक्रमामध्ये ते येत असतात. साखरपुडा झाला त्यातही आले. जायला पाहिजे, काय हरकत नाही. कौटुंबिक नातं हे तुटता कामा नये. बरं, आता ह्याचे राजकीय रिफर्केशन सुद्धा आहेत. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या देखील एकत्र येत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? हे बघ, महानगरपालिका, मुंबई महानगर विशेषतः जे आहे ना, सगळं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित दिसतंय मला. आणि या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकटे उद्धव ठाकरे जर लढले तर काय फायदा होईल, एकटे राज लढले तर काय फायदा होईल. त्यापेक्षा निश्चितपणे जास्त फायदा दोघे एकत्र येऊन लढले तर होणारच. तो त्यांना होईल, परंतु सत्ता शेवटी महायुतीचीच येणार. तुम्ही म्हणता त्यांना फायदा होईल, मात्र सत्ता महायुतीची येणार. हे समीकरण जरा समजावून सांगा. म्हणजे मी सांगतो, यश अधिक मिळेल पण सत्ता महायुतीची येणार. त्या पद्धतीनं महायुतीचं काम सुरू झालेलं आहे. हो, काम हे काय अजून त्यांचं पहिल्यापासून. आणि BJPचं तुम्ही धरून जा, काय ज्या दिवशी एक निवडणूक ती संपते त्याच्या दुसऱ्या दिवसावर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू होते. त्याच्यामुळे सगळं तयार आहे. आपण जे जवळून जे पाहतोय काम, आणि त्याचे अनेक दुसरे पण फॅक्टर्स आहेत. अगदीच खरं सांगायचं तर आज मुंबई शहरामध्ये इतर भाषिक फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांचा ओढा जो आहे हा निश्चितपणे BJPकडे किंवा त्यांच्याकडे आहेत. अलीकडच्या ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळी कल्पना आहे.